तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा रोहन. तर आपण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे नाही का. तर हे बघू शकता आपल्या पाठीमागची गाय आहे का, ही गाय. तर मित्रांनो, मी जर लहान होतो का एवढा, ते मी कापूस शेतून येतो नाही का, ही गाय घेतली होती. तुम्ही बघू शकता आता ही गाय नाही का म्हातारी झाली. त्या गायचे पिल्ले बघायचे तुम्हाला, इकडे दिसायत का, ही एक, ते पलीकड हे. त्या गाय नाही का आपल्या इथं मी नाही का एवढा होतो का, तरी मी ही कारवड घेतली होती बघा, इतकी. तर ती नाही का नंतर मोठी झाली, इतके पिल्ले झाले बघा तिचे. तर बाकीचे लोक काय म्हणतात नाही का, की विकून टाका, आता म्हातारी झाली, आता जाणार नाही, पिल्लू जाणार नाही का, असं काही पण म्हणतात. तर सांगायचं एकच की गाय ती माया असती. तर मित्रांनो, लहानपणापासून ह्या गायला इतका जीव लावला, एक आवाज दिला तर ती इकडे येते, पण आता मी देणार नाही ती सध्या खायली. तर इतकं प्रेम त्या गायवर केलं मित्रांनो. मी जर जेवत असलो ना, तर ती गाय जायला हाक मारली राणे की जवळ यायची, माहिती आहे का. मी जर एवढा होतो का, तरी मी ती गाय घेतली होती मित्रांनो. ती गाय इतकी भारी, इतकी सत्याळी लागली की मी त्या गाय घेतली. त्याच्यानंतर गोरे कारवडी हे बघू शकता, त्या एकलीची इतकी सेना झाली तयार, इतकी म्हणजे लय झाली. आजूक लय गोरे हे झालते, पण ते गोरे नाही का जरा डिवरे व्हायचे म्हणून मी ते विकले. तर एकच सांगायचं, ही गाय घरी म्हातारी होईपर्यंत राहणार, मेली तरी तिची समाधी बांधणार मित्रांनो, पण ही गाय कत्तलखान्यात विकणार नाही. ही एक शेतकरी आहे मित्रांनो. मी हे लक्षात ठेवलंय, तुम्ही पण हे लक्षात ठेवा की आपल्या घरचं जनावर किती म्हातार हो, त्याला विकायचं नाही. ते मेलं तर ते समाधी करा, पण त्याला खाटकाला विकू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.